Now we are looking a different thing about this rules for everyone. We already studied what type of different rules that we have to follow, or the types of reference rule we have to make in our society. So now we are looking our next concept regarding our festival. We follow many customs and traditions in our lives. We follow those traditions by observing our mother, father, grandparents, and other relatives. There are several good customs and traditions in our society. We celebrate festivals together. As I we are living in India. So in India, there are different types of festival. Different types of traditions we are सेलिब्रेटिंग. आपण वेगवेगळ्या प्रकारचे सण समारंभ वेगवेगळे कार्यक्रम आपण साजरे करत असतो. अँड दॅट वी आर फॉलोईंग बिकॉज ऑफ बाय ऑब्झर्विंग अवर मदर. म्हणजे आपले आई वडील आजी आजोबा ह्या सगळ्या गोष्टी करत असतात, ते बघून आपण ह्याच गोष्टी पुढे कॅरी फॉरवर्ड करतो. अँड वी आर हॅपीली सेलिब्रेटेड डिफरंट टाइप्स ऑफ फेस्टिवल इन अवर सोसायटी. In this festival time, we welcome guests who visit us and are hospitable to them. आपण वेगवेगळ्या गेस्टना इन्व्हाइट करत असतो किंवा वेगवेगळे पाहुणे किंवा आपण दुसऱ्यांच्या घरी जात असतो आणि वी आर हॉस्पिटल म्हणजे आपण त्यांची वेगवेगळ्या प्रकारचा आदरातिथ्य किंवा काळजी घेतो. मेनी ऑफ अवर कस्टम्स इनेबल्स अस टू मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर. आपल्या वेगवेगळे जे आपण फेस्टिवल सेलिब्रेट करतो, द रिझन बिहाइंड दिस डिफरंट फेस्टिवल्स इज टू कस्टम और बॅलन्स अवर नेचर. त्यामुळे आपल्या नेचरला पण हेल्प होत असते किंवा नेचर बॅलन्स करण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे सण हे नेचर रिलेटेड आपण साजरे करत असतो. वी एक्सप्रेस अवर लव्ह अँड ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स द ॲनिमल. बघा, असे वेगवेगळे सण आहेत ज्याच्यामध्ये आपण काय करतो, वी आर गिव्हिंग अ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स द ॲनिमल्स. The values of non-violence and peace have been a part of social life since ancient times. बघा, पूर्वीपासूनच काय हा गोंगाट, अशांतता ह्या सगळ्या गोष्टी काय अवॉइड करण्यासाठी आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे सण म्हणजे काय वेगवेगळ्याची अशांतता किंवा एक छान सुंदर शांत लाईफ किंवा टाइम स्पेंड करता यावा, त्यामुळे आपण हे पूर्वीपासून सण साजरे करत आलोय. आणि वी आर इन्व्हायटिंग सम पीपल टुगेदर अँड व्हेन वी आर इन्व्हायटिंग अवर गेस्ट वी आर ऑल्सो हॅपी अँड वी आर स्पेंडिंग अ मच मोर गुड टाइम विथ देम. सो फॉर दॅट वी आर सेलिब्रेटिंग सच अ फेस्टिवल. इव्हन सो देर आर सम ट्रेडिशन्स अँड कस्टम्स दॅट आर नॉट डिझायरेबल. पूर्वी अशा कोणत्या अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या ज्या की काय आहेत सोसायटीसाठी चांगल्या नाहीत. अँड दिस ट्रेडिशन म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा, रूल्स, चालीरीती होत्या की ज्या सोसायटीसाठी चांगल्या नाहीयेत. व्हॉट आर दीज? फॉर एक्झाम्पल कास्ट डिस्टिंक्शन, जातीभेद म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्माच्या जातीवरून लोकांमध्ये भेदभाव केला जातो. दिस इज नॉट अ गुड ट्रेडिशन. अँड बिकॉज ऑफ दिस अ डिव्हाइड हॅज बीन क्रिएटेड इन सोसायटी. आणि त्याच्यामुळेच काय होतं, समाजामध्ये एक प्रकारचा डिव्हाइड म्हणजे दरी पडते की आपण ह्या जातीचा पर्सन आहे, त्या वेगवेगळ्या जातीवरून जातीभेद केला जातो. इट हॅज गिव्हन राईज टू इनइक्वॅलिटी. त्यामुळेच काय होतंय, सोसायटीमध्ये इनइक्वॅलिटी असमानता पसरते. अँड अनटचेबिलिटी वॉज अन इनह्युमन अँड अनजस्ट कस्टम. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिपेंडंट इंडिया अबॉलिश द कस्टम ऑफ अनटचेबिलिटी. त्यामुळे अशा प्रकारचं बिहेवियर किंवा अशा प्रकारच्या गोष्टींवरती इंडियामध्ये काय केलंय, अबॉलिश केले म्हणजे त्यांना बॅन केले, त्या गोष्टी अलाव करत नाही. देन मेनी टाइम्स लॉज हॅव टू मेड टू अबॉलिश अनजस्ट कस्टम. अशा प्रकारच्या ट्रेडिशन्स किंवा रीती बंद करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लॉज गव्हर्नमेंटने डेव्हलप केलेत. इन अवर कंट्री कस्टम्स सच एज सती अँड चाइल्ड मॅरेज वेअर अबॉलिश बाय मेकिंग लॉज दॅट बॅन देम. काय केलंय गव्हर्नमेंटने, सती, दिस इज ओल्ड ट्रेडिशन. म्हणजे खूप पूर्वीच्या काळी काय करायचे, आफ्टर द डेथ ऑफ हजबंड वाईफ शुड हॅव टू सती अशी एक परंपरा होती की नवरा मेल्यानंतर काय करायचे, त्याची जी पत्नी असेल त्या पत्नीने सुद्धा नवऱ्यासोबत स्वतःचा बळी द्यायचा. त्या
त्या प्रोसेसला काय बोलायचं, सती. देन चाइल्ड मॅरेज, लहान वयातच लग्न केलं जायचं, बालविवाह. सो ऑल दिस टाइप ऑफ customs they are get banished in our country by with the help of different laws. त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे लॉ बनवले गेले. The law that banned the use of magic for cheating people was first enacted in Maharashtra. म्हणजे लोकांवरती जादूटोणा किंवा पशुबळी, नरबळी यासारख्या अनेक जादूटोणा करणाऱ्या गोष्टींवरचा पहिला लॉ कुठे इनॅक्ट झालाय, महाराष्ट्रामध्ये. त्याच्यावरती बंदी आणली गेली या सर्व गोष्टींवर. रिसिव्हिंग अ डावरी हॅज बीन बॅन्ड बाय अ लॉ. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी विथ द हेल्प ऑफ अ लॉज आर गेटिंग बॅन इन अवर country. Wrong custom and tradition cause the neglect of some section of society. They have no access to education, therefore they do not get opportunities of development. अशा प्रकारचे वेगवेगळ्या चालीरीती ज्या भागामध्ये फॉलो केल्या जातात त्या ठिकाणच्या लोकांना त्याबद्दल नॉलेज नसतं किंवा त्या प्रकारच्या तिथल्या लोकांना एखाद्या गोष्टीबद्दल माहिती नसते. दिस इज हॅपन बिकॉज ऑफ द नॉट गेटिंग ऍक्सेस ऑफ एज्युकेशन. तिथल्या लोकांना त्या गोष्टीबद्दल ज्ञान नसतं किंवा एज्युकेशन नसल्यामुळे काय होतंय, दे कॅनॉट गेट डेव्हलपमेंट इन टू देअर सोसायटी. त्यामुळे त्यांच्या भागामध्ये प्रगती होत नाही. त्यांचे विचार अजूनही जुन्याच पद्धतीचे आहेत. सो दॅट वी हॅव टू प्रोव्हाइड एज्युकेशन टू ईच पीपल ऑफ सोसायटी. दे हॅव नो मीन्स ऑफ लाईव्हलीहूड. देअरफोर दे हॅव टू फेस पॉवर्टी. त्यामुळे काय होतंय, त्यांच्याकडे एज्युकेशन नसल्यामुळे काय, बेकारी. देन पॉवर्टी अँड लॅक ऑफ एज्युकेशन आर द टू बिग ऑब्स्टॅकल्स इन अवर सोसायटी. वी कॅन ओनली मेक प्रोग्रेस टुगेदर. We can only make progress together if we get rid of these obstacles. Therefore, they have to face poverty. त्यामुळे काय होतं, त्यांच्याकडे पूर्ण एज्युकेशन नसल्यामुळे पॉवर्टी, गरिबी, देन पॉवर्टी अँड लॅक ऑफ एज्युकेशन आर द टू बिग ऑब्स्टॅकल्स. त्यामुळे गरिबी आणि शिक्षणाचा अभाव ह्या अशा दिस इज द मेन ऑब्स्टॅकल, बिग प्रॉब्लेम इन अवर सोसायटी. सो इफ यू हॅव टू प्रोग्रेस इन अवर सोसायटी, सो वी हॅव टू प्रोव्हाइड. त्यामुळे आपण प्रत्येक एज्युकेशन किंवा प्रत्येक सोसायटीमधल्या सेक्शनला एज्युकेशन प्रोव्हाइड केलं पाहिजे टू अवॉइड दिस प्रॉब्लेम. सो दीज आर द डिफरंट सोशल इश्यूज. दॅट इज सुपरस्टिशन, जादूटोणा केला जातो. देन इलिटरसी, अशिक्षितपणा. देन चाइल्ड मॅरेज, लहानपणीच लग्न केलं जातं. देन चाइल्ड लेबर, म्हणजे लहान मुलांना कामासाठी ठेवलं जातं. ऑल दीज थिंग्स, डिफरंट सोशल इश्यूज दॅट फाउंड इन अवर सोसायटी, अँड दीज ऑल दीज सच इश्यूज नाऊ आर बॅन विथ द हेल्प ऑफ अ लॉज. सो इफ यू हॅव टू प्रोटेक्ट अवर एन्व्हायरमेंट, देन व्हॉट वी हॅव टू डू? Just as laws are necessary to maintain equality and justice in society, laws are also required for the protection of the environment. जसेच लॉ, वेगवेगळे लॉ आपण सोसायटीमध्ये डेव्हलप केले की लोकांमध्ये इनइक्वॅलिटी होऊ नये किंवा अनजस्टिस किंवा वाईट वर्तणूक होऊ नये, फॉर इक्वल ट्रीटमेंट वी आर मेकिंग रूल्स. तसेच रूल्स आपण एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करण्यासाठी, आजूबाजूचं नेचर प्रोटेक्ट करण्यासाठी केली पाहिजे. वी आर डिपेंडंट ऑन नेचर इन मेनी वेज. मोस्ट ऑफ अवर नीड्स आर फुलफिल्ड बाय द नेचर. Natural resources should be available in enough quantities for the need of our future generations. Therefore, we must conserve the natural resources. We must use it carefully. आपण नेचरवरती पूर्ण टोटली डिपेंड आहोत. वेगवेगळ्या गोष्टी, our needs are completed through environment. So, we have to protect our environment for the further generation as well as for the today's generation. आत्ताच्या जनरेशनसाठी किंवा आपल्याच्या पुढच्या पिढी येणारे जनरेशन, नेक्स्ट जनरेशन असण्यासाठी, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला नेचर प्रिझर्व करून ठेवायचंय, प्रोटेक्ट करून ठेवायचंय. सो दॅट वी हॅव टू यूज ऑल द थिंग व्हेरी केअरफुली अँड वी हॅव टू conserve these natural resources for our future generation. So in this way, these are the different rules we have to follow. So in this lesson, what we are learning, we have to follow different rules to make a change in our people as well as in our society for the equality
Then we have to make some rules. Like in first video we are studying, we have to make our inner society for the environment protection as well as for a human behavior and for human equality. Then डिफरंट ओल्ड रूल्स वी हॅव टू चेंज. जसे पूर्वीच्या काळी काय काय रूल्स होते ते आपण आता चेंज केले पाहिजे टू मेक गुड प्रोग्रेस और गुड डेव्हलपमेंट ऑफ अवर सोसायटी. देन डिफरंट लॉज आर मेड टू मेक or abolish a different customs that is not good in our society, and we have to take care of our environment for our future generation. Thank you.